नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र बंदला सर्व जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. शांततेत बंद यशस्वी केल्याबद्दल जनतेचे मनपूर्वक आभार. मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारने यावर उत्तर द्यावं, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. विश्वगुरू म्हणवणाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी साधा संपर्क साधला नाही. विद्यार्थ्यांचे भविष्य त्यागण्याचे कारण काही लोकांची सत्ता वाचली पाहिजे, मग हे कसले विश्वगुरू? रत्ना ठाकूर यांचं वक्तव्य. नवी मुंबई मनपाचे नगर रचनाकार सोमनाथ केकाड यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव महासभेत मंजूर. कार्यकाळातील इतर प्रकरणांची देखील होणार चौकशी. महापौर सुजाता पाटील यांची माहिती. बीडमध्ये सामाजिक संघटना आक्रमक. विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणवणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. जंतर मंतरवर आंदोलनावेळी झालेल्या लाठीचार्ज विरोधात कोल्हापूरमध्ये रॅली काढून निषेध. नरेंद्र मोदी आणि शरद पवारांच्या भेटीवर युवकांचा आक्षेप. नवी मुंबईतील खारपाडा टोलवर मनसेचे आंदोलन. स्थानिकांना डावलून 50 परप्रांतीयांच्या खारपाडा टोल नाका प्रशासनाच्या भरतीवरून मनसेचं आंदोलन. बुलढाणा जिल्ह्यात 3 दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी. पावसाच्या आगमनाने पिकांना नवसंजीवनी. सोयाबीन आणि तूर पिकाला पावसाचा फायदा. शिरूरमध्ये नीट घोटाळा आणि लाठीचार्ज विरोधात शांततापूर्ण लॉंग मार्च. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाची सुरुवात. छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबादच्या जटवाडा रसूलपुरा घाटात दरड कोसळली. 4 चाकी वाहतूक बंद. दुचाकींची वाहतूक सावधगिरीने सुरू. विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात शेकडो विद्यार्थी उतरले रस्त्यावर उतरत काढला शांती मार्च. शेकडो विद्यार्थ्यांसोबत पालकांचाही सहभाग. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.